जॉब आणि मुलं हे सर्व कसं मॅनेज करते, नेहमी विचारला जाणारा हा माझा प्रश्न आहे. चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया. हाय सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि आनंदित असाल. आजचा विषय प्रत्येक काम करणाऱ्या आईसाठी आहे आणि गृहिणींसाठी आहे. गृहिणींसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि अनेक जणी मला विचारतात, घर, जॉब, मुलं, स्वयंपाक, स्वतःसाठी वेळ हे सगळं एकटी कसं सांभाळायचं. आज मी माझा अनुभव आणि काही सोप्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सर्वात आधी तर एक गोष्ट लक्षात ठेवा, परफेक्ट होण्याचा प्रयत्न करू नका. सातत्य ठेवायचा प्रयत्न करा. प्रत्येक दिवस सारखा नसतो. काही दिवस खूप छान जातात तर काही दिवस गोंधळाचे असतात, पण त्यातूनच आपण शिकत असतो. पहिलं तर दिवसाचं नियोजन करा. दिवसाची सुरुवात शक्यतो लवकर उठा. सकाळी उठल्यावर आजची कामं मनात किंवा डायरीमध्ये लिहून ठेवा. कोणत्या वेळेला कोणतं काम करायचं आहे, कोणत्या वेळेला मुलांना तयार करायचं आहे, डबा बनवायचा आहे, ऑफिसला जायचं आहे, संध्याकाळची कामं कोणती आहेत याचा छोटंसं नियोजन केलं तर अर्ध ताण कमी होतो. दुसरी गोष्ट, एका वेळी एकच काम करा. एकाच वेळी 10 गोष्टी करायचा प्रयत्न केला तर गोंधळ होतो. ज्या कामाला प्राधान्य आहे ते आधी पूर्ण करा. लहान लहान काम पूर्ण झाली की आत्मविश्वास वाढतो. तिसरी गोष्ट म्हणजे मुलांसोबत दर्जेदार वेळ घालवा. मुलांना महागड्या वस्तूंपेक्षा तुमचा वेळ जास्त महत्त्वाचा असतो. दररोज 15 ते 20 मिनटं त्यांच्याशी बोला. त्यांचा दिवस कसा गेला, शाळेत काय शिकवलं, मित्रांसोबत काय झालं हे ऐका. यामुळे त्यांचं आणि तुमचं नातं अधिक मजबूत होतं. चौथं, घरातील कामांची योग्य विभागणी करा. घरातील प्रत्येक काम स्वतःच करण्याची गरज नसते. घरातील इतर सदस्यांची मदत घ्या. मुलांनाही त्यांच्या वयानुसार छोटी कामं शिकवा. यामुळे त्यांच्या जबाबदारीची भावना निर्माण होते आणि आपलंही काम थोडंफार कमी होतं. पाचवं म्हणजे स्वतःची काळजी घ्या. आई आनंदी असेल तर संपूर्ण घर आनंदी असतं. थोडा व्यायाम करा, पुरेसा पाणी प्या, वेळेवर जेवा, काही मिनटं स्वतःसाठी काढा. हे स्वार्थीपणा नाही तर गरज आहे. 6वी गोष्ट म्हणजे स्वतःची तुलना करू नका. सोशल मीडियावर दिसणारं प्रत्येकाचं आयुष्य परफेक्ट नसतं. तुमचा प्रवास वेगळा असतो आणि त्यांचा प्रवास वेगळा आहे. तुमचा प्रवास वेगळा आहे. स्वतःच्या प्रगतीकडे पहा. कालपेक्षा आज तुम्ही थोडं जरी चांगलं करत असाल तरी तेच मोठा यश आहे. 7वी गोष्ट म्हणजे चुका होतात, स्वतःला माफ करा. कधी कधी डबा साधा होईल, कधी घर आवरलेलं नसेल, कधी मुलांना जास्त वेळ देता येणार नाही. हे सगळं आयुष्याचा भाग आहे. स्वतःवर जास्त कठोर होऊ नका. लक्षात ठेवा, यशस्वी स्त्री तीच असते जी कधीच थकत नाही. यशस्वी स्त्री ती असते जी थकूनही पुन्हा हसत उभी राहते. जर घर सांभाळणं, मुलांना संस्कार देणं आणि जॉब करणं ही छोटी गोष्ट नाही आहे. तुम्ही रोज स्वतःची एक नवीन लढाई जिंकत असतात. म्हणून तुमचा स्वतःवर अभिमान असला पाहिजे आणि म्हणून स्वतःचा अभिमान बाळगा. मित्रांनो किंवा मैत्रिणींनो, प्रत्येक आई, प्रत्येक गृहिणी आणि प्रत्येक काम करणारी स्त्री ही खूप मजबूत असते. कधी थकवा येईल, कधी अश्रू येतील, पण हार मानू नका. कारण तुमच्या मेहनतीमुळे तुमचं घर, तुमची मुलं आणि तुमचं कुटुंब आनंदी राहतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माझं बोलणं आवडलं असेल किंवा माझे काही स्पीच तुम्हाला आवडले असतील, काही त्यात शिकण्यासारखं वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना
किंवा कुटुंबातील सदस्यांना शेअर करा आणि अशाच प्रेरणादायक व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटते एका छानशा व्हिडिओ सोबत. तोवर तुमची स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.